2 कलावऱ्या कोणाच्या आणल्यात? अरे त्या ऊस तोडायला आले त्या आपला आमचा ऊस तोडायचं चालू आहे बरं का, तिकडून खालून चालू आहे त्या साईडने. इकडं आलोय आम्ही मोकळ्या वावरात कांदे गोळा करायला. का ग कांदे नाहीचेत ना तुम्हाला खायला? आमच्या इथं कांदे होते बघा, आणि मध्ये बाजार नव्हता, गुलाबी कांदा आहे आणि त्याच्यामुळं ना ते 5 आणि 6 रुपयाने जात होता ना. आता वाढलाय बाजार, त्याच्यामुळं आम्ही काय केलं, नांगरूनच टाकला, बकरं चारली आणि त्याच्यात कांदा बराच लई आहे. दिसत असेल तुम्हाला, दाखवते मी. याच्यात कांदा आहे. पुरीने नेलाय गोळा करून, बाकीच्या पुरी खालीच आहेत त्यांच्या. त्या 2 आलेत आमच्या संग इकडं वर गप्पा मारीत मारीत. का ग एकीचं नाव आकृती आणि एकीचं नाव काय आहे? परी. नावं छान आहेत. आणि सकाळचं उठतात बरं का 3 वाजताच. का ग आहे ना, थंडी वाजते त्यांना. बोलत नाही तेवढ्या, बोलते ते. थंडीत उठावं लागते बाई किती ऊसतोडीवाल्यांच्या पुरीला. भजी करायची घरी जाऊन भजी करायची. भजी करता का ग तुम्ही? संध्याकाळी तुम्हाला टाईम मिळतो भजी करायला, स्वयंपाक करायलाच बळच करत असते नाही का नाही? आता किती वाजता जाता घरी? हां अंधार पडल्यावर. होय, भाकरी येते तुम्हाला करायला? अय्यो बघ जानू, त्यांना भाकरी येतात. जानू तिकडे बघती, आमची जानू ना, जानू नाही येत अजून भाकरी. का ग चपात्या करते बरं का ती. तू पण करते का ग भाकरी? मोठी पण आणि छोटी पण बाई. होय. आणि तिकडे गावाकडे शाळेत जाता? शाळेत जाता का गावाकडं? जाता. तू कितवीला आहे? परी कितवीला आहे? नाही. आणि तू कितवीला आहे मग? हां पहिलीला आहे का? आणखी आमची जानू 7वीला आहे बरं का. जानूला पण आता लवकर उठावं लागतंय बरं का, कारण की शाळा लवकर असते. पण तरी तुमच्या इतकं नाही उठत बाई, 3 वाजता नाही. 5:30ला उठते. आणि जानूच्या पप्पांना लय पुरे आवडतात म्हणून आणल्यात 2 गोळा करून, आणि बाकीच्या काही येईनात. ज्या आल्यात आपल्याला 2 आपल्या घरी नेऊ आपण मग घेऊ. त्यांची मम्मी पप्पा देते का तुम्हाला? आणि तुम्हाला भाऊ नाही का? तुम्ही दोघी सख्या बहिणी आहे? आणि भाऊ किती आहे? हां एक मोठा आणि एक धाकला. 2 भाऊ आहेत का? आणि तुम्ही दोघी बहिणी काय? आणि अजून एक मैत्रीला. अजून काय तिकडे आहे का गावाकडं? होय. मग आहे. मग करा कांदे गोळा, तुम्हाला काय न्यायचे ते न्या. सकाळी किती गोळा केले का नाही केले अजून? सकाळी केले कांदे गोळा? चांगले चांगलेच घ्यायचे, त्यातली खराब नाही घ्यायची, अशी फटकी नाही घ्यायची. चांगले चांगले घ्या. चांगले घ्यायचे. तुम्हाला कांदे दाखवते, याच्यातले कांदे. हे बघा कांदे, लई चांगले कांदे आहेत बरं का. काही ट्रॅक्टरने फुटलेत आणि काही तसेच आहेत. म्हणलं आता ही नेते ऊसतोडीवाली, त्यांना काही घरी खायला लागतात तेवढे. बाकीचं होतंय खत. मग बकरं चारली आम्ही. परीला गोळा करून देते थोडं. हा ऊस आहे आमचा. या वरची साईड आहे, त्या खालच्या साईडने ना चालू केलेला आहे तोडायला. किती दिवस लागेल मग आपला ऊस तुटायला? 2-4 दिवस. 2-4 दिवसात तुटन काय? वजन नाही भरत त्याला. का बरं? तुरा आलाय त्याला पार. इकडून नाही दिसत तुरा, हाय कुठं मुडं पण. हां पण खालच्या साईडने लई लई तुरा आलाय. आताच खत आणलंय बघा कांद्याला, नवीन कांदा लावलाय, त्याला खत टाकायची. तिकडला कांदा आता कधी दाखवायचा आपला? काढाय आलाय गुलाबी. आता काढताना दाखव. काय आता बाजार वाढलाय पण है ना? बाजार वाढलाय आता, पण माल कुठे? माल नाही ना निघत तसा. जानू म्हणते बी शोध ना. कशाचं बी शोधायचं सांग त्यांना. लवाळ्याचं. त्याला काय म्हणतात? नागरमोथ्याचं बी. मला म्हणती मम्मी माझी केस आहेत ना वाढवायचेत मला अजून, त्याचं बी शोध नागरमोथ्याचं. लवाळ्याला खाली बी येतं बघा, काळं काळं असे नागरमोथ्याचं. नागरमोथा म्हणतात त्याला. काय म्हणतात ग नागरमोथा का नागरमोथा काय म्हणतात त्याला? लवाळा तर म्हणतातच, पण त्याच्या बीला काय म्हणतात काय, मला वाटतं नागरमोथाच म्हणतात.
पण काही इथं सापडा ना आम्हाला, लय लावाळ आहे ह्याच्यात ह्या डाळिंबात, पण काही सापडा ना. शोधावं लागतं ती. शोधावं लागेल. चला मग बाय बाय करा, तुम्ही पण करा.